मुंबईमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांची चव एकाच ठिकाणी अनुभवायला मिळाली तर म्हणजे कोल्हापुरी तिखटपणा, मालवणी मसाल्यांचा भन्नाट फ्लेवर, वराडी झणझणीतपणा आणि त्यासोबत अस्सल गावठी सी फूड, व्हेज आणि नॉनव्हेज फूड. आज आपण आलो आहोत चेंबूर मधल्या अशाच एका रेस्टॉरंटमध्ये. ते एका मेनू मध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांची चव अनुभवायला मिळते आणि या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे फिश थाळी, मटन थाळी आणि व्हेज थाळी. पण प्रश्न एकच, इतक्या प्रकारचं फूड एकाच ठिकाणी मिळते तर चव खरंच ऑथेंटिक आहे का? अँबियन्स कसा आहे? किचन आणि हायजीन कशी आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या रेस्टॉरंटला आपण किती स्टार देणार? हे सगळं आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आजचा फूड ब्लॉग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत. चेंबूर टिळकनगर येथे एकाच छताखाली व्हरायटी ऑफ डिशेस ट्राय करायचे असेल तर हे ठिकाण उत्तम आणि बेस्ट आहे. इथे भेटते उत्तम प्रकारची चिकन थाळी, फिश थाळी, व्हेज थाळी, तुम्ही म्हणाल ते भेटेल. आणि एक खासियत अशी आहे की इथे फिश डेली फ्रेश असतं. या रेस्टॉरंट मध्ये माझी ही पहिलीच वेळ नाहीये, आम्ही 2-3 वेळा आलो आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की आपण नुसतं फूड ब्लॉगिंग नाही करणार आहे, तर आपण किचन मध्ये जाऊन फूड मेकिंग सुद्धा बघणार आहे. मला माहितीये तुम्हाला या हॉटेलचा ऍड्रेस पाहिजे आहे, त्यासाठी तुम्हाला एकच करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आम्ही शेवटी व्हिडिओच्या शेवटी ऍड्रेस, फोन नंबर सगळं काय मिळून जाईल, टेन्शन नका घेऊ. आणि एक रिक्वेस्ट होती, तुम्ही सगळे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही यार. 99% लोक म्हणजे बघतात, सबस्क्राईब कोण करत नाही. प्लीज गाईज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चलो. जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की आपण फूड ब्लॉगिंग सोबत फूड मेकिंग सुद्धा बघणार, तर आता आपण आलो आहे किचन एरियामध्ये. चला बघूया. आता तुम्ही बघू शकता माझ्या समोर या 3 थाळ्या आल्या आहेत. ही आहे सुरमई थाळी, मटन थाळी आणि व्हेज थाळी. तर आपण बघूया प्रत्येक थाळीमध्ये काय आहे. प्रत्येक थाळीत असं एक युनिक काहीतरी आहे जे मी तुम्हाला दाखवेल. तर हे बघा, फिश थाळीमध्ये अशी सुरमई, आहा हा काय भारी दिसते, एवढं तोंडाला पाणी सुटलंय. आणि काय आपण करतोय, खायचं सोडून काय चाललंय. फिश थाळी आणि ही काय बोलतात त्याला, फिश करी ना, करी तर एक नंबर असते, उत्तम. आणि ही चटणी असते एक जवळा मे बी, मला माहित नाही, मला हे आवडत नाही, सुकट काहीतरी आहे. आणि ही सोलकढी, सोलकढी थाळीमध्ये सोलकढी नाही देणार मग काय देणार. सोलकढी इज वन ऑफ द बेस्ट. ओके, तांदळाची भाकरी, कांदा, लिंबू, या असं सुरमईवर मस्तपैकी असं लिंबू पिळायचं, आहा एक नंबर. सो गाईज आता माझ्या समोर आहे मटन थाळी. ऍक्च्युली माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलंय ना की माझी असं बोबडी वळते असं तुम्ही बोलू शकता. तो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला अशी व्हरायटी ऑफ पदार्थ याच्यात भेटतात. हा आहे मटन रस्सा, मटन खिमा, हे तर माहितीच आहे तुम्हाला, सोलकढी आहे. हा आहे तांबडा पांढरा रस्सा, बघू शकता तुम्ही कसला भारी दिसतोय, जो की सगळीकडे नाही, नसतो अवेलेबल, पण आपल्याला इथे भेटू शकतो तांबडा पांढरा रस्सा. आणि आपण इथे ऑर्डर केलेले आहे कोंबडी वडे, पण तुम्ही इथे चपाती या फिर तांदळाची भाकर सुद्धा ट्राय करू शकता, ती पण एकदम भारी लागते. आत्ताच्या 2 डिशेस बघितल्या त्या नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी होत्या. व्हेज वाल्यांना प्रश्न पडला असेल आम्ही या हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं, तर टेन्शन नका घेऊ, इथे व्हेज लोकांसाठी सुद्धा खूप व्हरायटीज आहेत. जसं की मी ऑर्डर केले व्हेज थाळी. व्हेज थाळीसोबत तुम्हाला भेटेल पुरणपोळी, मोदक, जे म्हणाल ते तुम्हाला भेटेल. एकाच छताखाली आपल्याला व्हरायटी ऑफ डिशेस जर ट्राय करायचं असेल तर हे वन ऑफ द बेस्ट ठिकाण आहे चेंबूर आणि टिळकनगर मधलं. तर आपण बघूया व्हेज थाळीमध्ये काय काय आहे. व्हेज थाळीमध्ये आपल्याला भेटतात 2 प्रकारच्या भाज्या, डाळ, मे बी ताक, चपाती आणि असं कोथिंबीर वडी, पापड, गुलाबजामुन, बाकी भात वगैरे भेटेल याच्यासोबत. आता मी सुरुवात करते कोथिंबीर वडी पासून. बेस्ट.
बेस्ट. मग तुम्ही व्हेज लोकांनी नाराज व्हायचं काय, ते नाराज व्हायचं काम नाहीये. माझं थोडं स्लिप ऑफ टंग होतंय, तोंडाला पाणी सुटलं त्यामुळे. बट तुम्ही नाराज नका होऊ, तुम्हाला सुद्धा खूप व्हरायटीज आहेत. सगळ्यात पहिली बाईट येते आता कोंबडी वडे माझे आवडते आणि त्याच्यासोबत मी खिम्याची पहिली बाईट खातोय. वा या जवळ ते सांगू शकत नाही त्याची टेस्ट नक्की कशी आहे. वा एक नंबर आहे, मन तृप्त झालं माझं. मी कंट्रोल नाही करू शकत. मी 5 कोंबडी वडे संपवले. माझं फेवरेट गोष्ट ती म्हणजे ही फिश थाळी. आणि खरं सांगतो तुम्हाला, इथे फिश थाळी खूप फेमस आहे. आणि आम्ही लास्ट टाइम सुद्धा फिश थाळीचा एक व्हिडिओ बनवला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला. आणि मित्रांनो, आता याचा मी एक बाईट खाणार आहे आणि तुम्हाला त्या एका बाईट वरून सांगणार आहे की याची नक्की टेस्ट काय आहे आणि काय. बघा मित्रांनो, कसं वाटतंय हे जरा झूम कर यार. याचा एक बाईट मी घेतोय. या एका बाईट वरून तुम्ही बघा मित्रांनो, बघा लेअर बघायची, त्याची रव्याची मस्तपैकी एक लेअर बनली, आतमध्ये मस्त सुरमई. याची एक बाईट मी आता टेस्ट करतोय. त्या एका बाईट वरूनच तुम्ही समजून जावा याची टेस्ट काय असणार आहे. वा, माझ्यापैकी रव्याचा स्वाद येतो असा. बरोबर मित्रांनो, सांगायची गरजच नाही कसं आहे काय आहे, काहीच नाही बोलू शकत. आता व्हेज डिशचा महत्वाचा पार्ट म्हणजे असं मस्तपैकी भात घ्यायची, त्याच्यावर असं मस्तपैकी डाळ टाकायची. आणि मी हाताने खायला प्रेफर करेन का, त्याच्यासोबत लोणचं पाहिजे होतं. लोणचं म्हणजे डाळ भात लोणचं पापड सूप. हाताने खायला मजा, चमच्याने खाण्यात अर्थ नाही. एकदम मस्त होतं, घरच्या सारखं वाटतं. एकदम सात्विक जेवण मी जे बोलले ना, व्हेज म्हणजे 2 प्रकारच्या भाज्या होत्या, डाळ भात होतं, चपाती होते. 2 सात्विक जेवण बोलू शकतो, एकदम घरच्या प्रकारे. व्हेज खायला मी 10 on 10 द्यायला. 10 on अमेझिंग. म्हणजे मला असं वाटलंच नाही की आपण कोणत्या रेस्टॉरंट मध्ये आलो आणि जेवढं घरचं जेवण वाटतं, प्युअर एकदम परफेक्ट. आणि मला वाटतं इंद्रायणी तांदूळ, डाळ भात म्हणजे सूप ऑसम. आता कुठे जेवण झाल्यासारखं वाटतं. आजचा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर श्री स्वाद महाराष्ट्रामध्ये आम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान मिळाला. फूडची टेस्ट, रेस्टॉरंटचा अँबियन्स, स्टाफ, क्लीननेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन फूडची व्हरायटी. या सगळ्यामुळे आजचा फूड एक्सप्लोर वर्थ वाटला. आणि पर्सनली मला मटन थाळी सगळ्यात जास्त आवडली. तर फायनल व्हेरियंट एकदम सिंपल आहे. जर तुम्ही चेंबूर किंवा आसपासच्या एरियामध्ये असाल आणि तुम्हाला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फ्लेवर ट्राय करायचे असतील तर श्री स्वाद महाराष्ट्राचा हे प्लेस तुम्ही कन्सिडर करू शकता. विशेषतः फिश लवर, मटन लवर आणि महाराष्ट्रीयन फूड लवर तुमच्यासाठी इथे भरपूर ऑप्शन आहेत. तर मंडळी, हा होता आजचा आपला मुंबई फूड एक्सप्लोरचा एपिसोड. आज आपण एक्सप्लोर केलं श्री स्वाद महाराष्ट्र चेंबूर. आता तुमचं काम कमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुम्ही फिश थाळी, मटन थाळी की व्हेज थाळी यापैकी काय ट्राय कराल. आणि हो, जर तुम्हाला मुंबई आणि नवी मुंबईमध्ये असेच नवीन फूड स्पॉट आमच्यासोबत एक्सप्लोर करायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या फूड लवर मित्रांसोबत नक्की शेअर करा. आमच्या या सिरीज मधला पुढचा स्पॉट कोणता असणार आहे हे पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत खात राहा, एक्सप्लोर करत राहा आणि अशीच नवीन फूड प्लेसेस आमच्यासोबत डिस्कवर करत राहा. आता तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला पाहिजे की हे हॉटेल नक्की आहे कुठे. टिळकनगर स्टेशन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. टिळकनगर स्टेशनला जर उतरला तर तुम्ही वॉकिंग सुद्धा येऊ शकता. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. याचा कॉन्टॅक्ट डिटेल, आयडी आणि बाकी सगळं मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मी सगळ्या डिटेल देतोय. जर तुम्हाला जमलं तर हॉटेलला नक्की व्हिजिट करा, इथला फूड टेस्ट करा. आणि हो, आमची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.